हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळ्याजणी? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी आणि हो शुभेच्छा भरपूर साऱ्या जणींनी दिल्या. अगदी दोन्हीही म्हणजे ॲनिव्हर्सरी असू दे बड्डे असू दे त्याच्यासाठी खूप मनापासून आभारी. आज ना स्वयंपाक सुरू होता. स्वयंपाक सगळा झाला माझा, फक्त मी लास्टला चपात्या करते. मग 2 चपात्या लाटल्या आणि दादांचा डबा तेवढा पहिला भरून दिला. बाकीचं म्हणलं आपण जेव्हा होईल तेव्हा करूया. आर्यन एकदम आला. आर्यन म्हणला की मला मम्मी चपाती बनवायची आहे. म्हणलं ठीक आहे, स्वतःहून म्हणतंय, मग मुलगा असो किंवा मुलगी असो येणं तर गरजेचं असतं. कर बाबा म्हणलं. करू दे की. हा अरे पुन्हा नाही. अरे काय प्रकार यो तुमचा लोक चपाती करायला लागलाय. गोल झाली नाही म्हणून पुन्हा मोडली. अरे त्याला गोल बनवायची असते. आता घातलं का नाही? तेल लावलं का नाही? आता मोडू नको, मी गॅस चालू करते. आहे की ओके ओके आई. चपाती छान व्हायला लागले त्याचं. हा थांब चहा घे पहिला. अरे पलटी मार पलटी मार. फुलवाऱ्या लाटायला लागते लाटायचं. हा असंच चपात्या करायला पण शिक बाळा. बास दाबू नको, चिकटते. इकडे इकडे इकडं इकडे राहिले. इकडं कर. इकडं जाड आहे. हा तसा ओके. बास आता टाक बाबा. असं धरायचं. इकडून इकडून हात लावायचे. आम्ही कसं टाकतोय सर हात काढ. धर उलटा. लगेच घालायचं नाही. लगेच कुठे तेल लावायला लागलाय? थांब. हात तस घालायचं नाही. आता हाताने पलटी मारायची पहिला, उलटाने घालायचं नाही. हा हा अच्छा अच्छा. म्हणजे घरातल्या घरात खायची सोय करायची आहे तुला. आई चहा घे पहिला तू. त्या आजीलाच दे बरं का चपाती. लय कौतिक वाटतंय ना नातवांचं. काय कोणत्याही गोष्टीत करायचं त्याचं हीच आहे म्हणल्यावर नादच म्हणल्यावर. बरं चहा घे तू पहिला. चल. किती छान चपाती केली बघ. थांब लगेच पलटी मारायची नाही भैया. करते ती पुरुष माणूस. होय मग भरपूर करते. भारी करते. भरपूर करतात. कसा वाटला पहिला अनुभव? बरं झालं शिक चपात्या. मला तुला चपात्या करायला लावायला बरं कधी कधी. लगेच पलटी मारायची ना. अशी धरायची, अशी पलटी मारायची आणि असं दाबायचं नाही. दाबलं ना ती वडाक होते. वडाक म्हणजे काय? अशी कडंग होते. दाबायचं नाही. तुला मऊ करायची असेल तर आहे ना ही करायचं नाही, दाबायची नाही. फुगू द्यायची. चव लागली का? डॉगीच्या चपात्या करायला लागले बाळ. तर डॉगीच्या ज्या चपात्या आहेत ना त्या आर्यनला म्हणलं तू कर. पहिल्यांदा एक केलेल्या हे ठीक आहे, पण आता सगळ्यात जर बिघडल्या तर खायला थोडंसं होईल. एखादीच करत जा जे आपण डॉगींना पण घालू शकतो. मग आता त्यानं डॉगींच्या केल्या, बाकीच्या मग आम्ही करून घेतल्या. हे जे टायमिंग होतं हे संध्याकाळचं, कारण दिवसभर नाही कामातून वेळ मिळाला मला तुम्हाला काय शेअर करायला. दादा आलेले होते, थोडेसे लवकर आलेले होते. तर आलं की पॅन्थर बघा. पॅन्थरचा खूप जीव आहे बरं का. सगळ्यात जास्त आर्यनवर आणि तुमच्या दादावर. आम्हाला जास्त एवढा भाव देत नाही, पण त्या दोघांना भरपूर देतो. आले की पहिला त्याला काहीतरी बोलायचं होतं, सांगायचं होतं, पण ते म्हणतात ना देवाने फक्त तोंडच दिलेलं नाही आहे. मुक जनावरं. बाकी त्यांच्या भावना जर बघायला गेलं ना तर आपल्यासारख्याच भावना असतात, फक्त सांगता येत नाही. एवढंच एक हे आहे. सांगायला आलं असतं तर किती बरं झालं असतं. घरात नाही येता. घरात येतं ना. आणि बायकोचं
आता बायकोनं घरात आणले काय तुला? या 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 कोण म्हणलं आत? हा, बायकोची पण आवाज. आयडे काय ग सकाळी गेली ती कितीला आल्या बघा. मी पण झोप काढली डेली घेते हो. काय मग रोज फरशी पुसायची नाही? हे बघा कामाच्या अवतारात. का बरं आलाय? काम करून आलो. कामाचा अवतार का घेऊन आलाय घरी? कपडे बदलत कुठे बसून त्या हेच मशीन होतं पाठीवर ते कपडे घालून. हा ट्रेंड कुठून फॉलो करायला लागले. आयडा झोप काढली गरगरी. हा झोप झाली ना? हा लागते. वैतागून गेल्या काढणी मोडणीनं सगळ्यानं. चहा पिऊन आलीस का? करू पिली ना? मग थोड्या वेळाने ठेवते मी. दुपारी जेवायला पण आली नाही. आणि काय म्हणते पॅन्त्या? मी 1 तास झोपली बाई. मी सगळं आता वर जाऊन अजून वरचं केलं नाही आज काहीच. मी आज पैसे किती खर्च केले? हा अगं तुला कुठे घेऊन जायचंच भ्या वाटायला लागलंय. नातवंड आणि संघात हिच्याकडचं पैशांचं जुळलं तुला. आणि त्यांना पण लाजा वाटत नाही. आडीनडीचं पण उडून टाकलं. कशाला कमी पडते मला? सागर देते, सोनू देते, तुझ्याकडे काय फोन पे वगैरे काय नाही. कशाला फोन पे? हाय तेवढं खायचं नाही, असलं नाही खायचं. उडवून टाकायचं. नाही बघा म्हणून सांगायचं किती. म्हणून आईला आवडते. तिचं भारे पैसे ठेवत नाही बघा. असं म्हणत नाही की आपल्याला असावं म्हणून आहे ना. बरेच जण काय करतात पैसा असा साठवून कुणाला देत नाहीत, घेत नाहीत, नातवंडांना बघत नाहीत किंवा काय करत नाहीत, साठवून ठेवतात. आणि तुझं कसं आहे की आज दिलंय ना, आता समजा 500 आले असे चुरा. मोठं झालं बाहेर शिकायला गेलं कशाला मागताय? हा का म्हातार होतं का नातवंड मागतात? मागू दे पण तरी फरक पडते ग. आता काय बारकेची काय कळत नाही. पाण्याचं आवडील खाती बाई. यानंतर घरातलं थोडंसं काम केलं. सगळ्यांना सांगितलं आवरायला. आजचं सेलिब्रेशन शक्यतो आम्ही घरातच करणार होतो. सतत बाहेर झालेलं आहे. पण बघा आई जी आहे ती कधीच बाहेर जात नाही आहे. म्हणजे त्यांचं ती स्वतः कधी गेले आहेत हॉटेलला आणि कधी त्यांनी काय सेलिब्रेशन केले किंवा खाल्ले असं नाही होत. इकडे आल्यानंतरच आम्ही नेतो. तिथं तर जतमध्ये जवळच्या जवळ कोण असतं न्यायला वगैरे करायला. तर मग म्हटलं की चला आता आई आहे तर सेलिब्रेशन जे असेल ते आपण बाहेर करूया. मे महिना जो असतो ना तो आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त सेलिब्रेशनचा महिना असतो. कारण 10 मेला किट्टोचा बड्डे असतो, 21ला लग्नाचा असतो, 22ला तुमच्या दादाचा असतो. म्हणजे तिन्ही जे असतात ते मे महिन्यामध्ये येतात. आर्यन जो आहे तो जुलैचा आहे, 19 जुलैला. ते एकटंच पावसाळ्यात आहे बघा. आम्ही सगळे उन्हाळ्यातले आहोत. मी, तुमचे दादा, किट्टो, आमचं लग्न पण उन्हाळ्यात आहे. ते एकटाच आर्यन आहे की जो पावसाळ्यामध्ये जन्मलेला आहे. नाशिकची ताई म्हणून एकदा मला भेटायला ती माहिती आहे, माझी मैत्रीण, तिनं मला आणलेली साडी. हां मस्त आहे का नाही साडी? खूप सुंदर साडी. हा हिला तुला हा कलर उठून दिसतोय लालपेक्षा. हा आणि बघेल तेव्हा लाल गुलाबी. आज बघा हिचं तरी हिला आहे ना 4 वेळा हातातनं ओढून घेऊन साडी नेसवायला दिली आहे. हा लालच पाहिजे, लालच पाहिजे. आता सवय थोडीशी चेंज कर ग वेगळं. हा अवे फुलपाखरू आलं. फुलपाखरू आहे का किडा आहे होतो मग? दिवा विजवत का बरं? हे विजवतो दिवा. लाईट वेट आहे, छान आहे. चापून चोपून बसत्या. बर चल आवर तू आणि भैया जा. चल पुढे. तू जाणार आहे का? मग आई आवर. भैया उठ आवर. तर भैयाच्या पप्पानं बघा भैयाला काय केलंय तोंडाला. इजे काय चाललंय मोबाईल घेऊन फोटो काढायला लागले स्वतःच. मी सकाळपासून तुम्हाला आत्ता भेटाय. मी मेकअप केलाय खरं माझ्या भुयाचा पत्ता नाही. आयब्रोजच केलेले नाहीत गेली 6 महिने झालं. तर इथे एका मुलीला सांगितलं होतं मी करायला आयब्रोज. त्यांनी मुलगीच नाही आहे इथं, त्यामुळे आता काय करायचं. आई उद्या आपण जाऊया का इथं? मला पण माहित नाही इथं कुठं आयब्रोज करणार आहेत काय आहेत. आमच्या एरियात कोण करते ते पण मला माहित नाही आहे आयब्रोज करणारे.
तेवढे करून घेते, कारण काय म्हणते का पेन्सिल व्यवस्थित ओढली तर व्यवस्थित राहते. गावाला गेली, शिवाला गेली, सगळीकडे गेली होय नाही, पण ना आयब्रोज केले ना काय केले. लोक इथं तिथं जायचं झालं तर किती करतात आणि माझा काहीच पत्ता नाहीये. बर व्यवस्थित तिथं बस, लगेच येतो. तुम्हाला सोडले की मग आम्हाला न्यायला येतात. डबल फेऱ्या कराव्या लागतात, जायची लई अडचण आहे आपली. मी ना आवरायला लागलेले होते आणि बेल वाजायची, दरवाजा उघडलं कोण नसायचं, बेल वाजायची दरवाजा उघडलं कोण नसायचं. 2-3 वेळा असं मला हे केलं. दीदीला म्हणलं जरा कॅमेरे चेक कर ग, कोण आहे काय आहे. तर सागरचा छोटाच होता ना, तो तसा करत होता, बेल वाजवायचा आणि पळून जायचा. आज म्हणजे मुलंसुद्धा बघा कधी कधी आपली मोठ्यांची चेष्टा करतात ना. मला असं वाटतं एक सलग कंटिन्युअली बेल वाजवतात म्हणजे कोणीतरी महत्वाचं आहे असं वाटलं पहिल्यांदा. इंडियन प्रिन्सेस दिसायला लागल्या, खात्या पित्या घरातली इंडियन प्रिन्सेस. खात्या पित्या घरातली हा काय म्हणते बघा, म्हणजे बारीक असते तर अजून छान दिसली असते का. सगळ्यांनी माझ्या बारीक वर अरे तसं नाही ग, म्हणजे खरं सांगालोय. गप बघा ए इकडे. ते बघा आमच्यावी स्वामींची आहे ना, पॅन्टाला बांध रे. पॅन्टे आम्ही चालली. व्हिडिओ लावून बसले बघा. झालं का नाही हिशोब, चल की. हे बघा पोरं नसती उड्या मारत. चला ॲडव्हर्टाईज आलेली, चल की बाबा. काय आहे? काल ना मी केकबद्दल बोलले, रिव्ह्यू दिला की बाबा असा होता, तर भरपूर सारे ताईंचे कमेंट होते की ताई खायचा नाही. आम्ही फक्त एक एक बाईट खाऊन बाकी आहे असा केक आम्ही टाकून दिलेला होता, कारण शक्यच नाही, डॉगीनं सुद्धा आम्ही घातलेलं नाही आहे असा टाकला. ना आज ना गेल्या वेळेला किट्टूचा बड्डे सेलिब्रेशन करताना सागरनं केक इथून घेतलेला होता फाट्यावर. आता जे कोको शिरगावला राहतात त्यांना माहीत आहे फाटा वगैरे कुठं आहे. त्याच्याच पुढं रवी किरण हॉटेल आहे जिथं आम्ही किट्टूचं सेलिब्रेशन केलं होतं, जे तिच्या मामानं पार्टी दिलेली होती. त्यावेळेचा केक जो होता तो बेस्ट होता, त्यामुळे आजचाही केक आम्ही इथंच घेतला. याचीसुद्धा क्वालिटी एक नंबर, एकदम फ्रेश आणि ताजा. तुम्हाला सांगू पेस्ट्री केक खूप नाजूक असतात, त्याला पूर्णपणे फ्रीजर लागतं आणि लगेच ते संपवावे लागतात, आणि आता मग त्याचा असं मग वास येणं, फंगस आल्यागत वाटणं वगैरे होतं. ते काय म्हणताय, मी चिकन मटनच खाणार, तुम्हाला काय करायचं ते करा. हा ते काय आता खाताय वे, ते कधी पण हॉटेलला आले की चिकन मटनच खात. मला आठवतच नाही त्यानं कधी व्हेज थाळी खाल्ल्या होय रे. एकदा ना आरूला आणि आयुषूला पनीर क्रिस्पी खाऊ घातलेली होती. इथं आलेलं त्यांचं म्हणणं होतं की आत्या पहिला ते स्टार्टरमध्ये घ्या, पण एक म्हणजे आहे की या हॉटेलला ना चायनीजमधले कुठलेही पदार्थ मिळत नाहीत. मग त्यांनी सांगितलं की पनीर टिक्का तुम्हाला देऊ शकतो आम्ही. चलो आम्ही केक कट केला आहे. ह्या हॉटेलला ना गेल्या वेळेला पण आलतो, लाईटी थोड्याशा कमीच असतात त्यामुळे एवढं जास्त क्लिअर येतं. पॅक करून फ्रीजरला ठेवायला द्यायला दे ना बाळा की तसे. एक कप चहा आरू तुझ्या जागेला बसता ना तिकडे मला. होय घाला तिकडे बरं का, घाला तुम्ही घाला पण आहेत ना. ओके ओके. ते दुसरे मामा वरती आहेत काय, गेल्या वेळेला आम्ही आलतो ना. कांदा घाल हाय रे, घ्या तुम्हाला हाय भरपूर आहे. ओके ते एक आणलेलं आहे, हाय किती आहे माझी कांद्यासाठी घेतले. सागरू घालूयात कांदा, नाही तू घेऊन दे आम्ही घेतो मग. बस ना नाही कांदा काय भाजी घेत खाते ते काय. मला कळत नाही हॉटेलवाल्यांचं पनीर एवढं कसं काय सॉफ्ट असतं. कोणाला माहीत असेल तर जरूर सांगा ताईंनो. हां
दुसरी येणार आहे ना त्याची. त्यांनी बरोबर घालतात ग मामा लिंबू दे. त्यांच्या हिशोबाने. तुम्हाला थाळी येत्या. तर चला मस्त असं जेवण झालं. छान होतं जेवण. काय ते तुला जेवण आवडलं का? आवडली छान. काय पाहिजे भैया? आयशी चांगलं आहे जेवण. आलसो आपलं निवांत. थांबाय बाहेर जाऊ. बाहेर जाऊन थांबू आम्ही. बाहेर जाऊन थांबू. बघ आमच्या आयशीची स्टाईल. ये बाबूराव का स्टाईल आहे. येताना एक मजा झाली. केक कट केलेला जो उरलेला केक असतो ना तो घेतला. मी घेऊन बसत होते तर आई म्हणली नको मी घेऊन बसते कारण मी मध्ये आहे, मी व्यवस्थित बसेल, तू आणि कुठे केकला सावरायला जाणार. कारण साड्या नेसल्यानंतर तुम्हाला माहिती आहे गाडीवरती आपण कसं बसतो. आणि तिनं बरोबर मध्येच रस्त्यात पाडून ठेवला. इकडचा दिवा बघा स्वामींपासला अजून दिवा आहे. काय लावलेलं? हा सकाळी लावलेला. पूर्ण तेल संपत नाही तो पण दिवा संपत नाही. चलो छान झालं पार्टी. केक खायला. हे कसं करायला लागले बघा. चला घरी आलोय आता. व्हिडिओचा एंड करते. आवडला तर लाईक करा. मनापासून आभारी. श्री स्वामी.